कुरान से। ना गीता से चलता है ना चलता कुरान से, देश चलता है हमारा धीन के संविधान से, देश चलता है हमारा धीन के संविधान से। जीने का हक देता है सबको सम्मान से, जीने का हक देता है सबको सम्मान से, सबके हितों की रक्षा करे ऐसा विधान है, सबके हितों की रक्षा करे ऐसा विधान है, हम सबको जड़ कर रखे ऐसा भारत का संविधान है, ऐसा भारत का संविधान है। आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन, सुजाण नागरिक व महासत्ताक भारताचे भविष्य असणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। मी अनिता विलास पाटील, इयत्ता 7वीची विद्यार्थी आपणासमोर प्रजासत्ताक माझे विचार व्यक्त करणार आहे, त्यावर शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती। मित्र सर्वात मधुर आवाज, ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना सागराचा ना कुंजराचा, ना आमतर मोठातील हसण्याचा, तर सर्वात मधुर आवाज कुठेतरी कुणाच्या तरी मनगटावरील गुलामगिरीचा शृंखला खळाखळा तुटण्याचा, खळाखळा तुटण्याचा। मित्र 26 जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातील एक सुवर्ण दिवस मानला जातो, कारण आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र अभ्यास केला, खूप परिश्रम घेतले, देशाला एकसंघ ठेवण्यासाठी आणि देशाची प्रगती साधण्यासाठी संविधानारूपी लिखित राज्यघटना देशाला समर्पित केली आणि आपला देश लिखित चक्रावर चालणारा जगातील सर्वात मोठा देश बनला। या संविधानामध्ये 448 कलमे आणि 12 परिशिष्टे आहेत। या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही त्रिसूत्र सर्वांना दिली, प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्याची हिंमत दिली, प्रत्येकाला त्यागाच्या घरासोबत वाघाचा रुबाब दिला, प्रत्येकाला शान आणि मान दिली। संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशाला काय द्यायचे याचे तंत्र आणि देशाकडून काय घ्यायचे याचा मंत्र आहे। संविधानाने जेवढी कर्तव्य सांगितले आहेत त्यापेक्षा जास्त हक्क बाहेर केले आहेत। अशा क्रांतिकारी अद्भुत व अभूतपूर्व कार्याला नतमस्तक होऊन कृतज्ञता वाहण्याचा आजचा दिवस, गेल्या 70 वर्षांमध्ये आपण केलेल्या कार्याचा आलेख मांडण्याचा आजचा दिवस। आजपर्यंत आपण अनेक ऐतिहासिक मनोरे केले, प्रगतीच्या कळसाला गवस नाही घातली, पण अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना आपण योग्य नाही देऊ शकलो नाही। मला सांगा मला स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा आज स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले आहे का? शिक्षणाची दारे सर्वांसाठी समान आहेत का? आरोग्याच्या सुविधा सामान्यांना परवडतात का? संपूर्ण बेरोजगारी हटवू शकलो काय? शेतकरी कष्टकरी खरा राजा झाला आहे का? आणि अगदीच खरे सांगायचे झाल्यास हम सब एक है असं म्हणतो खरे, पण आपण सगळे एक आहोत काय? या सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यास आपण काय कमवलं यापेक्षा आपण काय गमवत आहोत हा विचार काळजाला पोखरून टाकणार आहे। मित्रांनो, आपली लोकशाही ही समाज व्यवस्था, शिक्षण, न्याय आणि प्रसार माध्यमे या 4 मजबूत खांबावर उभी आहे, पण हे काम लोकशाहीचे रक्षण करण्यास समर्थ आहेत का असा प्रश्न पडावा इतके विदारक चित्र आज आपल्या देशात पाहायला मिळत आहे। शिक्षण हे प्रगतीचे आणि परिवर्तनाचे उत्तम साधन मानले जाते, पण आज मोठ्या कोचिंग फीस आणि अवाढव्य डोनेशनच्या ओझ्याखाली चिरडण्यापेक्षा शिक्षणाची नंगाई श्रीमंतांच्या कंगनात पहिली निवडली, म्हणून सामान्य माणूस शिक्षणापासून दूर पडताना दिसत आहे ही आपल्यासाठी खेदजनक बाब आहे। मित्र आज आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार हा दलाल म्हणून वावरताना दिसत आहे। घरकुल योजना, रेशन अथवा पेन्शन यासारख्या सरकारी योजना सुद्धा कमिशनच्या विड्याशिवाय रंगत नाही। एवढंच काय तर रात्रंदिवस कबाड कष्ट करून शेतामध्ये धान लावणाऱ्या शेतकऱ्याच्या पिकाचा हमीभाव सुद्धा एसी रूम मध्ये बसून एजंट ठरवितात, ही आपल्यासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे। मित्र जेथे 4 तरुण एकत्र आले तर स्वराज्य निर्माण होते, जेथे 4 तरुण एकत्र आले तर स्वराज्य निर्माण होते, जेथे 4 तरुण एकत्र आले तर 300 वर्षाची गुलामगिरी नष्ट होते। हा आपल्या भारत देशाचा इतिहास आहे, पण आज तेथे शिवाजी, संभाजी, नेताजी, तानाजी अशा शूरांचा आणि वीरांचा ऐतिहासिक वारसा सांगणारी आजची युवा पिढी मैदानावरील खेळांपेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, कुटुंबातील संस्कारांपेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईलच्या व्यसनात रममाण होऊन झिंगाट म्हणत शरीरात होताना दिसत आहे। म्हणूनच मोबाईलचा अतिवापर करणाऱ्या युवक-युवतींना मी इतकंच सांगेन, मानाची किरदार इसका लाजवाब है, मानाची किरदार इसका लाजवाब है, उंगलियों पर सारा हिसाब है, पर मुनासिब नहीं जरूरत है इस्तेमाल
पर मुनासिब नहीं जरूरत से लगा इस्तेमाल हिफाजत करो खुद की। ये मोबाइल बहुत खतरनाक है, हिफाजत करो खुद की। ये मोबाइल बहुत खतरनाक है। मित्रों, भारतीय संविधानामुळे आम्हाला खूप काही संधी मिळाल्या आहेत, ज्यामुळे आम्ही आमच्या पूर्वजांनी पाहिलेलं राष्ट्र निर्मितीचं स्वप्न गरवायचं सत्ता करत आहोत. आज जागतिक स्तरावर आपल्या देशाने खेळ, व्यापार, विज्ञान, आरोग्य, तंत्रज्ञान यामध्ये जरूर झेप आहे. देशाची सीमा, रस्ते, धार्मिक व पर्यटन स्थळे यामध्ये होत असलेली प्रगती आपल्या देशाच्या समृद्धतेचे प्रतीक बनत आहे. अंतराळ संशोधनाच्या माध्यमातून आपण चंद्र, सूर्य, ग्रह, तारे यांना प्रदक्षिणा घालत आहोत. जगाच्या आर्थिक नकाशावर आपण आपली छाप सोडली आहे. जगाच्या आर्थिक नकाशावर आपण आपली छाप सोडली आहे. ऑपरेशन सिंधूर यशस्वी करून व 2025चा महिला एकदिवसीय महिला विश्वचषक जिंकून आपण आपल्या देशाची नारी शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिली. मित्रहो, आपण खूपच भाग्यशाली व नशिबान आहोत, कारण ज्ञान, अध्यात्म, योग, विज्ञान यांचा गौरवशाली वारसा लाभलेल्या स्वतंत्र व सुंदर अशा भारत देशात आपण जन्माला आलो आहोत, जिथे देशाला देश नाही तर भारत माता म्हटली जाते. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. संपूर्ण जगाला तत्वज्ञान सांगण्याची प्रचंड ताकद व क्षमता भारतीय तरुणाईत आहे. वसुधैव कुटुंबकम ही संस्कृती जपणारा आपला देश आहे. मित्रहो, आपण आजचा हा प्रजासत्ताक इतक्या आनंदाने व उत्साहाने साजरा करत आहोत, कारण आपल्या देशाचे शूर जवान डोळ्यात तेल लावून रात्रंदिवस सीमावर आपल्या देशाचे रक्षण करत आहेत. त्या सर्व शूर जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी एवढंच सांगेन, वर्तमान का गूगल हो, माइक्रोसॉफ्ट या पेप्सी को. वर्तमान का गूगल हो, माइक्रोसॉफ्ट या पेप्सी को, इन सबको भी हमने दिए हैं अपने भारत के सीईओ. अब भी पूरी दुनिया में सबसे ज्यादा डॉक्टर हमारे हैं. खेल जगत में चमकने वाले भी तो भारत के सितारे हैं. खेल जगत में चमकने वाले भी तो भारत के सितारे हैं. इस दुनिया को नए भारत का यश गान हम सुनाएंगे.